नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी 24 या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आज जो विषय आपण डिस्कस करणार आहोत तो एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि विशेष करून माझ्या समस्त महिला ज्या सेवेकरी ताई आणि माता भगिनी आहेत त्या सगळ्यांसाठी त्यांच्या मनातला हा प्रश्न आहे जो त्यांना नेहमी भेडसावत असतो. तर प्रश्न आहे की मासिक धर्माच्या काळामध्ये आम्ही देवपूजा आणि विशेष करून स्वामी सेवा करू शकतो का? हा प्रश्न बऱ्याच ताई आणि भगिनी माता भगिनी मला फोनद्वारे कमेंटद्वारे आणि व्हॉट्सअपद्वारे पण विचारत असतात. तर म्हणून म्हटलं की यावर एक व्हिडिओ आपण बनवूया जेणेकरून सगळ्यांची ही शंका दूर होईल. ठीक आहे, चला तर मग जाणून घेऊयात या प्रश्नाचं उत्तर. श्री स्वामी समर्थ. बघा, सगळ्यात आधी मासिक धर्म हा विषय काय आहे हे जरी तुम्हाला माहिती असलं, म्हणजे माझ्या प्रत्येक माता भगिनीला हे माहिती आहे, परंतु आपल्याला फक्त ती गोष्ट माहिती आहे पण त्या गोष्टीचं महत्त्व सुद्धा बऱ्याच माता भगिनींना स्वतः माहिती नाही आहे. मासिक धर्म ही एक अशी प्रक्रिया आहे जी पहिली गोष्ट तर आपल्याला ती आपण स्वतः लावून घेतलेली नाही आहे, ती आपल्याला निसर्गाने म्हणजेच अप्रत्यक्षपणे आपल्या स्वामींनीच परमेश्वरांनीच लावून दिलेली आहे. आणि हीच ती प्रक्रिया आहे ज्या क्रियेमुळे तुम्ही आम्ही आणि या विश्वातला प्रत्येक मनुष्य या जगात येऊ शकतो आणि हे विश्व पाहू शकतो. ही ती प्रक्रिया आहे. ठीक आहे. आणि ही आपल्याला निसर्गाकडून म्हणजे आपल्या प्रत्यक्ष देवाकडनं परमेश्वराकडनं आपल्या स्वामींकडनं लावून आलेली प्रक्रिया आहे. ठीक आहे. आता का ही प्रक्रिया महत्त्वाची आहे तर त्याचं उत्तर आहे की ह्याच प्रक्रियेने एक नवीन जीव तयार होत असतो. जर का ही प्रक्रिया झालीच नसती तर नवीन जीव सुद्धा तयार झाला नसता आणि या विश्वात येऊ शकला नसता. त्यामुळे या गोष्टीतूनच या मासिक धर्माचं महत्त्व स्पष्ट होतं. ठीक आहे. मग आता ही जर इतकी महत्त्वाची क्रिया आहे तर ह्या क्रियेला आपण चुकीच्या अँगलने किंवा नकारात्मक भावातून का पाहतो? पहिले तर जगाचा विषय सोडून द्या. इतर लोक मासिक धर्माबद्दल काय बोलतात किंवा मासिक धर्मात काय करावं काय नाही करावं हे इतर लोक काय बोलतात तो त्यांचा प्रश्न. पण एक स्त्री म्हणून तुम्ही स्वतः या प्रक्रियेकडे कसं बघता हे खूप महत्त्वाचं आहे. इतर जे म्हणतात या मासिक धर्माबद्दल या जे म्हणतात म्हणजे या मासिक धर्माबद्दल एक शब्द कॉमनली वापरला जातो, तो शब्द म्हणजे विटाळ. ठीक आहे. तर या मासिक धर्माच्या क्रियेला विटाळ म्हटलं जातं. तर जगाचं सोडून द्या, मी माझ्या सगळ्या माता भगिनींना विचारू इच्छितो की तुम्ही या क्रियेला तुम्ही सुद्धा विटाळ म्हणतात किंवा समजतात का? हा प्रश्न आधी आपण स्वतःला विचारावा. ठीक आहे. जर एक स्त्री म्हणून तुम्हीच या क्रियेला विटाळ समजत असणार तर मग जगाचं राहूच द्या, हे ना. बघा, या मासिक धर्माबद्दल ज्यावेळेस आपले स्वामी महाराज सदैव वास करत होते अक्कलकोटामध्ये तर त्या काळी सुद्धा मासिक धर्माबद्दल जो अपप्रचार आजच्या काळात पाहायला मिळतो याच्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात त्याही काळात पाहायला मिळत होता. जेव्हा महाराज स्वतः परब्रह्म तिथे वास करतायत तर त्याच्या समोर सुद्धा अशा गोष्टी त्यांना नजरेस पडायच्या समाजात. आणि महाराजांनी या विचारांचा आणि या गोष्टीचा अतिशय तीव्रतेने विरोध केलेला आहे. आणि या गोष्टीला महाराजांनी समाजातून काढून फेकण्यासाठी खूप कठोर पावलं उचललेली आहेत. आपण जर महाराजांचं चरित्र थोडंसं शोधणार वाचणार तर अशा कित्येक घटना महाराजांच्या जीवनकाळात घडलेल्या आहेत ज्याच्यातून दिसतं की महाराज मासिक धर्माच्या क्रियेला कधीही विटाळ
मानायचे नाहीत आणि कोणी तसं मानावं हे सुद्धा महाराजांना मान्य नव्हतं. अशा काही घटना घडलेल्या आहेत की बऱ्याचदा काय व्हायचं की जेव्हा महाराजांसमोर अनेक लोक म्हणजे हजारोच्या संख्येने लोक दर्शनाला आलेली असत रोजच्या रोज, तर त्यातनं कोणी एखादी स्त्री जी मासिक धर्म जिला आलेला आहे तर ती सुद्धा जर यदाकदाचित महाराजांच्या दर्शनाच्या इच्छेने ती आली तर ती स्त्री स्वतः मासिक धर्म आलाय म्हणून ती महाराजांपासून खूप लांब उभी राहायची शेवटी. आणि महाराज नेमकं ती गोष्ट ओळखायचे आणि महाराज त्या स्त्रीला नावानिशी हाक मारून सगळ्यांच्या पुढे बोलावून घेत. का? जेणेकरून त्या स्त्रीला ही जाणीव व्हायला पाहिजे की ती जी गोष्ट मनात धरून महाराजांपासून अंतर ठेवते आहे त्या गोष्टीला महाराज महत्त्व देत नाहीत. ठीक आहे, असं खूपदा झालेलं आहे. आणि काही वेळेस तर असंही झालेलं आहे की ज्या स्त्रीला मासिक धर्म आलाय म्हणून तिच्या घरच्यांनीच घरातल्या धार्मिक कार्यातनं बाजूला बसवून ठेवलेलं आहे, किंबहुना घरातून बाहेर कुठेतरी दूर बसवून ठेवलेलं आहे आणि ते घरात परमेश्वराचे काहीतरी कार्य करतात, पूजा करतात. अशा ठिकाणी महाराज स्वतः ताडताड चालत जायचे आणि सगळ्या गावासमोर त्या विटाळ असलेल्या स्त्रीला, ज्याला विटाळ म्हटलं जायचं, त्या विटाळ असलेल्या स्त्रीला महाराजांनी स्वतः तिच्याजवळ बसून आपल्या हातांनी जेवण तिला खाऊ घातलेलं आहे. कारण लोक त्यावेळेस म्हणजे अशा घटना महाराजांच्या नजरेस पडल्यात की ती मासिक धर्मात आहे, ती स्त्री ऑलरेडी खूपच वीक झालेली आहे, तिला खूप त्रास होतोय आणि हे लोक त्याच विटाळ म्हणून त्या स्त्रीला अगदी जेवण सुद्धा खाऊ घातलेलं नाहीये आणि घरात धार्मिक विधी करतायत. अशा घटना घडलेल्या आहेत महाराजांच्या काळामध्ये. तर महाराजांनी त्या स्त्रीला स्वतः आपल्या हातांनी जेवू घातलेला आहे आणि ह्या गोष्टीचा त्या ठिकाणी कडाडून विरोध केलेला आहे. महाराज या विषयावर नेहमी म्हणायचे की एक स्त्री जी असते ना, स्त्री ही आई असते आणि आई ही कधीही अपवित्र असू शकत नाही, हे महाराज नेहमी म्हणायचे. ठीक आहे, आई कधीही अपवित्र असू शकत नाही आणि आई जर अपवित्र आहे तर मग तर तुम्ही आम्ही सगळेच अपवित्र आहोत, है ना, कारण आपण तिच्याच पोटून जन्म घेतलेला आहे. त्यामुळे ही जी मासिक धर्माची क्रिया आहे ती कुठल्याही दृष्टिकोनातून अपवित्र आहे असं आपण कुणीही मानू नये. प्रथमतः स्वतः स्त्रीने ही गोष्ट स्वतःच्या मनावर बिंबवायची आहे की ही कुठल्याही पद्धतीने अपवित्र अशी प्रक्रिया नाहीये. उलट ही खूप आपण म्हणू शकतो की अतिशय शुद्ध आणि खूप महत्त्व असलेली प्रक्रिया आहे. कारण ह्याच प्रक्रियेतनं एक बाई आई होत असते. आईला तिचं आईत्व है ना प्राप्त करून देणारी ही क्रिया आहे आणि ही क्रिया विशेष करून परमेश्वराने स्त्रीलाच दिलेली आहे. त्या दृष्टीने स्त्री ही खूप भाग्यवान असते. तर ह्या क्रियेबद्दल प्रथमतः तुमच्या मनात जे गैरसमज आहेत ना, स्त्रियांनी प्रथम ते स्वतः पाळू नयेत. सुरुवात आपल्यापासून करायची. ठीक आहे, आता राहिला प्रश्न की मग या मासिक धर्माच्या कालावधीमध्ये आपण स्वामी सेवेकऱ्यांनी स्वामींची सेवा करावी की बंद ठेवावी? तर बघा, याचं उत्तर बऱ्याच अंशी आपण आतापर्यंतच्या या चर्चामध्ये आपल्याला मिळालं असेल की ज्या क्रियेला महाराज स्वतः विरोध करतायत त्याला विटाळ मानण्यामध्ये, ज्याला महाराज विटाळ म्हणत नाही, तर त्या क्रियेमध्ये आपल्याला स्वामी सेवा करावी की नाही करावी हा प्रश्न खरं तर पडू नये. म्हणजे बघा काय असतं, मी थोडंसं समजावून देतो. आता जसं की आपले आई वडील असतात, ठीक आहे, आपले आई वडील आपल्याला आपण जसे आहोत तसे स्वीकारतात, है ना. आपण जेव्हा लहान असायचो आपण अगदी छान म्हणजे आई वडिलांना नमस्कार करतो, है ना, पाया पडतो. त्यावेळेस बघा आपलं लेकरू लहान आहे बाबा, आणि एवढं लहान लेकरू ज्यावेळेस वाकून आपलं पाया पडतंय ना, त्यावेळेस त्या आई वडिलांना
फार गैरवरून पण येतं आणि एक अभिमान वाटतो. त्यावेळेस ते आपल्याला पूर्ण आपला पाया पण पडू देत नाहीत, आपल्याला वाकू देत नाहीत. ते अरे अरे बेटा राहू दे म्हणत ते लगेच आपल्याला सहज कडेवर घेतात. बरोबर आहे. मग त्याचा अर्थ आपण असा घ्यायचा का की आईवडिलांचा पाया पडू नये? नाही ना. ते आईवडील आहेत. ते आईवडील म्हणून त्यांचा तो स्वभाव आहे किंवा त्यांचं ते प्रेम आहे आपल्यावरचं की आपण त्यांचा पाया नाही पडला तरीही ते आपल्याला आशीर्वाद आजन्म देतात. मग जर आशीर्वाद मिळतोच आहे तर मग पाया कशाला पडायचा, ही आपली भूमिका असायला पाहिजे का? तर नाही. ठीक आहे. हा विषय सुद्धा तसाच आहे की बघा, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की स्वामी महाराज मासिक धर्माला विटाळ मानायचे नाहीत आणि ह्या क्रियेबद्दल जी लोकांची दूषित मतं होती त्याला महाराजांचा प्रखर विरोध होता. हे मी आत्ताच आपल्याला सांगितलं. ठीक आहे, हे 1000% खरं आहे. परंतु मग याच्यात प्रश्न असा येतो की महाराजांचं ते मत आहे ते परब्रह्म आहेत. जसं मी आत्ताच आईबापाचं उदाहरण दिलं. महाराजही आपलं आई आणि बाप आहे, आपलं दैवत आहे. ठीक आहे, आपलं दैवत ते आपल्यावर त्याचं प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे आपल्या लेकराला कोणत्याही प्रकारचं दोषारोपण हे महाराजांना सहन होत नाही. हे महाराज आई वडील म्हणून ते त्यांचं काम करतायत. मग इथे एक लेकरू म्हणून आपलं पण काही काम असतं. ठीक आहे, आपली जबाबदारी असते. आपण फक्त एवढं लक्षात ठेवायचं की माझे महाराज, माझी माऊली ही कोणी साधीसुधी गोष्ट नाही आहे. ते परब्रह्म आहेत. ठीक आहे, परब्रह्म आहेत आणि त्यांचं वैयक्तिक जे पावित्र्य आहे ते अगदी अपार आहे. ठीक आहे. तर मग या विषयावर आता मासिक धर्म आल्यानंतर मग मी महाराजांची सेवा करू की नको करू? तर बघा, याच्यावर उत्तर असं आहे की महाराजांची जी काही सेवा आहे जी तुम्ही रोज करताय, 3 अध्याय वाचणं, 11 माळी जप करणं, ठीक आहे, महाराजांची आरती वगैरे करणं. तर बघा, आता हा प्रश्न तुमच्या मनावर आहे. कारण की हे पहिल्यांदा तुम्ही एक स्त्री म्हणून जेव्हा मासिक धर्मात आहात तर एक स्त्री म्हणून त्या 4-5 दिवसांमध्ये तुमची मनस्थिती काय आहे, तुम्ही स्वतः त्या मासिक धर्माकडे कशा अँगलने बघत आहात. जसं मी आत्ताच सांगितलं की महाराजांना ती गोष्ट विटाळ कधी वाटली नाही. मग महाराजांना नाही वाटली ना, तर मग तुम्ही कशाला वाटून घेताय? आणि जर ती गोष्ट विटाळ नाही आहे तर मग मी त्या दिवसांमध्ये विशेष करून महाराजांची सेवा का सोडावी? एक लक्षात घ्या, हे ना, महाराजांची सेवा म्हणजे काय? 3 अध्याय वाचणं क्रमशः आणि 11 माळी जप करणं. ठीक आहे, ही सेवा आहे. महाराजांची सेवा का सोडायची? है ना. आपलं लेकरू म्हणून, जसं मी आत्ताच तुम्हाला उदाहरण दिलं की जरी आई वडील आपल्याला पाया पडायला नमस्कार करायला विरोध करतायत, पण आपलं कर्तव्य लेकरू म्हणून की आपण आजन्म त्यांचा पाया पडायचा आहे. है ना. तसं जर महाराज म्हणतात की ह्या गोष्टी मी मानत नाही आणि तुम्ही मानू नका, हे आपल्या आईचं कर्तव्य ते करतायत, पण एक लेकरू म्हणून मग आपलं काय कर्तव्य असतं की आपण आपल्या एवढ्या दयाळू आईला शक्य तेवढं आपण गोष्टी पाळल्या पाहिजे. काय पाळल्या पाहिजे? तर पाळल्या पाहिजे म्हणजे काय की बघा, महाराजांची नित्यसेवा तुम्ही कधी थांबू नका. मी नेहमी सांगतो, तुम्ही मासिक धर्मात असा किंवा काही असा, महाराजांची नित्यसेवा कधी सोडायची नाही. ठीक आहे. हां, याला आपण ऑप्शन करू शकतो की जर बघा सेवा जी करायची ना, तर सेवा शुद्ध मनाने. जर तुमच्या मनाला वाटतंय की मासिक धर्मामध्ये मी विटाळशी होत नाही, माझे महाराजांनाही मान्य नाहीये, तर तुमच्या मनात जर तुम्ही क्लिअर आहात तर त्या ठिकाणी तुम्ही जी सेवा करणार आहेत ती 100% महाराजांपर्यंत पोहोचेल. पण जर तुम्हीच मनात दोष घेऊन बसलेले आहात की मी विटाळशी आहे, माझा मासिक धर्म सुरू आहे आणि याच्यात मी सेवा करते, तुमच्याच मनात जर शंका आहे तर ती सेवा पूर्ण होणार नाही, महाराजांपर्यंत अर्पण होणार नाही. आधी मन तुम्ही स्वच्छ करा स्वतःचं, आणि स्वच्छ मनाने केलेली सेवा ही कोणत्याही परिस्थितीत तुम्ही करा, ती महाराजांपर्यंत पोहोचते आणि महाराज त्या सेवेला नेहमी फलद्रूप करतात, आशीर्वाद देतात. ठीक आहे.
एक गोष्ट तुम्ही करू शकता की म्हणजे उपाय करू शकता. जर तुम्ही मनाने क्लिअर आहात तर नो डाऊट तुम्ही 100% महाराजांची सेवा सुरू ठेवा. आणि एक गोष्ट होऊ शकते की तुम्हाला अगदीच जर वाटतंय तर बघा, प्रत्येक स्त्रीला आपला मासिक धर्माचा एक अंदाजे एक ॲव्हरेज कालावधी माहिती असतो की ह्या तारखेपर्यंत मासिक धर्म येणार आहे. तर मग आपण काय करायचं ना, त्या ड्युरेशनच्या येण्याच्या आधी आपण थोडीशी काही तयारी आपण ठेवायची आहे. जसं की आपल्या घरामध्ये जर कोणी असेल बघा, जर त्यांच्या घरामध्ये समजा तुम्हाला नाही करू वाटत, तुम्ही केलं तरी महाराजांच्या दृष्टीने ते बघा कुठल्याही प्रकारे चुकीचं नाही आहे. पण जर तुम्हाला वाटत असेल तर मग आपल्या घरामध्ये जी कोणी आणखी दुसरी व्यक्ती असेल तर त्या दुसऱ्या व्यक्तीला सांगून तुम्ही देवपूजा वगैरे रोजची जी आहे ती करू शकतात. ठीक आहे. महाराजांची नित्यसेवा, आपला जो ग्रंथ आहे, आपली जी जापमाळ आहे ती तुम्हाला जर नाही बसू वाटत देवघराजवळ तर मग तुम्ही ते आपले नित्यसेवेचं पुस्तक आहे, जापमाळ आहे, ते तुम्ही बाहेर म्हणजे तुम्हाला जिथे बसायची इच्छा आहे महाराजांसमोरही बसले तरी काही अडचण नाही आहे. पण तुमचं मन जर तुम्हाला खात असेल किंवा म्हणजे आता हा खूप वर्ष मी हे याच्यासाठी सांगतोय की हा जो विषय आहे देवपूजा आणि मासिक धर्म, तर हा काही आजचा विषय नाही आहे. हे तुमच्या मनावर पिढ्यानपिढ्या बिंबवलं गेलेलं आहे. त्यामुळे मी एक व्हिडिओ बनवला आणि ते तुमच्या मनातून निघून जाईल असं होणार नाही, हे मला माहिती आहे. या गोष्टीला वेळ लागेल, हळूहळू हे होईल. ठीक आहे. त्यामुळे मी सांगतो की तुमचं मन अगदीच लगेच तयार होत नाही ना, मग तुम्ही आपला जो ग्रंथ आहे किंवा आपली जापमाळ आहे ती तुम्ही थोडंसं बाजूला पूजाघरापासून आधीच घेऊन बसा. तुम्हाला अंदाज आहे उद्या परवा 1-2 दिवसात केव्हाही मासिक धर्म येऊ शकतो, तर मग तुम्ही त्या गोष्टी सेवेच्या गोष्टी आधीच बाजूला काढून घ्या आणि बाजूला बसून तुम्ही फक्त गोमूत्र ठेवा. है ना, गोमूत्र विशेष प्रसंगी आपल्याला अशा ठिकाणी कामात येतं. तर गोमूत्र कशासाठी असतं तर ते जागेचं पावित्र्य आणखीन वाढवतं. म्हणजे ज्या ठिकाणी आपण बसतो, ज्या घरात आपण राहतोय त्याचं असंही तुम्ही असं काही नाही की गोमूत्र मासिक धर्मातच शिंपडावं. गोमूत्र तुम्ही रोज शिंपडायचं असतं घरामध्ये, त्याचा वापर मासिक धर्मातही करा. है ना, आपल्या देवघराजवळ गोमूत्र शिंपडा, आपल्या आजूबाजूला घरामध्ये शिंपडा, स्वतःच्या अंगावरही शिंपडायचं, पावित्र्य वाढवायचं काम करत असतं. नकारात्मक गोष्टी कमी करून सकारात्मकता वाढवतो गोमूत्र, त्याचा वापर करा. सेवेचं साहित्य आधीच काढून घ्या आणि मासिक धर्माच्या दिवसामध्ये निवांतपणे बसून तुम्ही तुमची सेवा करा. है ना, काही अडचण नाही. हा फक्त काही विशेष प्रसंग असतात, जसं की आता गुरुचरित्राचं तुम्ही पारायण करतायत, है ना, नवनाथांचं पारायण करतायत किंवा कुठल्याही ग्रंथाचं पारायण करतायत, तर पारायणाला आपण नक्कीच त्या गोष्टींचं थोडंसं सांभाळलं पाहिजे. है ना, पारायणामध्ये, कारण पारायण हा एक वेगळा विषय आहे. त्याच्यावर जर आपण बोललो तर तो व्हिडिओ आणखीन मोठा होणार आहे. त्यामुळे फक्त मी आता थोडक्यात सांगतो, पारायण ज्यावेळेस विशेष करून आपण करतोय ना त्यावेळेस फक्त मासिक धर्माचे दिवस पाळायचे असतात. ठीक आहे. वेदतुल्य ग्रंथ आहे, गुरुचरित्र सारखा ग्रंथ, नवनाथ ग्रंथ आहे, तर त्यावेळेस फक्त तुम्ही या गोष्टींचं थोडंसं पालन करा. हा, त्यालाही नियम असतात, कारण त्याचे नियम वेगळे आहेत, त्याला तो विषय वेगळा आहे, तो पुन्हा कधीतरी आपण बोलूयात. बाकी इतर तुमच्या रोजच्या नित्यसेवेला मासिक धर्मामध्ये काहीही अडचण नाही आहे. हे माझं वैयक्तिक मत देखील आहे आणि हे माझं मत मी आपोआप नाही बनवलेलं आहे. मी जेव्हा स्वामी महाराजांना समजण्याचा प्रयत्न केलेला आहे, स्वामींच्या जीवनचरित्रातनंच या गोष्टी मला कळलेल्या आहेत आणि या मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्यामुळे सगळ्या माझ्या माता भगिनींना विनंती आहे की मासिक धर्माबद्दल समाजात जी भावना आहे ती भावना कमीत कमीत तुम्ही स्वतः तरी तुमच्या मनात ठेवू नका. ठीक आहे. मासिक धर्म ही अत्यंत पवित्र क्रिया आहे. याच्यापेक्षा मोठी क्रिया दुसरी निसर्गाने मानवाला दिलेली नाही आहे आणि ती तुम्हाला दिलेली आहे, विशेष करून माझ्या सर्व माता भगिनींना. त्यासाठी तुम्ही खूप भाग्यवान आहात. स्वतःला भाग्यवान समजा, स्वतःला कधीही विटाळशी समजू नका. ठीक आहे. आणि निशंकपणे स्वामींची सेवा करत राहायचं. ठीक आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला काय वाटलं, कसा वाटला, याबद्दल तुमचं मत नक्की मला कमेंट करून कळवा. आणि आपल्या चॅनलवर जर आज कोणी नवीन असेल तर तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. कुणाला काही अजूनही या व्हिडिओ नंतरही अजून काही शंका तुमच्या मनात राहिल्या असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एखादा महत्त्वाचा मुद्दा घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या
आणि हो, स्वामी सेवा करत राहा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.